बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका नीलम मानगावे लिखित कादंबरी गुंताड, प्रकरण 23. इकडं आमचं सगळं बरं चाललं होतं. सायकलवरून जाण्या येण्यात पोरांची ओढाताण होत होती, पण पोरांनी कधी तक्रार केली नव्हती. एकीकडे माझी नोकरी चालू होती, बायकोची कामं, पोरांच्या शाळा, आईबाबांचं शांत जगणं. रोजची दादाची अरेरावी नाही की कुणाला घालून पाडून बोललेलं ऐकावं लागत नाही. शेतात फिरावं, जमलं तर काम करावं, नाहीतर आंब्याच्या झाडाखाली पोतं टाकून निवांत बसून राहावं. समोर पसरल्या हिरव्यागार उसाकडे पाहत. आणि तिकडे दादाचं काहीच चांगलं चाललं नव्हतं. याचा मला आनंद होत नव्हता, पण मनात यायचं, फेड म्हणावं सगळं. काय मिळवलंस आयुष्यात? फक्त पैसा? जाळायचा आहे का तो पैसा? पुन्हा त्यात माझ्या मेहुण्यानं, सुलूच्या भावानं आम्ही शेतात असतानाच घराच्या वाटणीसाठी दादाच्या मागे तगादा लावला. दादा बऱ्या बोलानं बोलत नव्हता, तर माझ्या वतीनं आपल्या अख्खेत्यारीत कोर्टात केस नेली. दादाला नोटीस गेली, तरी दादा ढम वाटणी द्यायला तयार नव्हता. कोर्टात तारखेला हजर राहत नव्हता. नाना खटपटी लटपटी करायचं काम मेहुणा करीत होता. मी पण गावातल्या 4 प्रतिष्ठितांच्या सरपंचांच्या पाठीमागे लागून त्यांना घेऊन घरात जात होतो. घराची वाटणी मागत होतो, पण दादा ताकास तूर लागू देत नव्हता. सगळा गाव दादाची छी थू करायला लागला. आई बापाला घरातून बाहेर काढणारा मुलगा, भावाला हकलून देणारा भाऊ, मुलाला सांभाळता न येणारा बाप आणि बायकोला मरणदारी ढकलणारा नवरा, अशी त्याची प्रतिमा तयार झाली. लोक बोलायला लागले, मागेही आणि तोंडासमोरही. दादा चिडत होता, वैतागून म्हणत होता, तुम्हाला काय करायचं? मी आहे आणि माझं घर आहे. काय करायचं ते मी बघतो, तुम्ही कशाला पडताय मध्ये? म्हणून लोकांच्यावर डाफरत होता, पण घर त्याला द्यावंच लागलं. ते काही त्याला सुटलेलं नव्हतं. शेवटी घराची रीतसर कायदेशीर वाटणी झाली. घराचे उभे 2 भाग करायला तो तयार नव्हता. मागे पुढे अशी त्याला वाटणी करायची होती आणि पुढचा भाग त्याला पाहिजे होता. त्यासाठी तो हट्टून बसला. शेवटी मी म्हणालो, जाऊ दे, उभं काय आणि आडवं काय, होऊ दे त्याच्या मनासारखं. हक्काचं घर मिळणं महत्त्वाचं होतं. शेवटी आडवी वाटणी झाली. पुढचा भाग त्यानं घेतला, मागचा भाग माझ्या वाट्याला आला. वाटलं एका अर्थी बरंच झालं. शेजारला शेजार उंबऱ्याला लागून घराचा उंबरा असता तर रोज त्याचं तोंड बघायला लागलं असतं, रोज त्याच्या शिव्या ऐकायला लागल्या असत्या. त्यापेक्षा हे बरं, त्याशी संबंधच येणार नाही आहे. झालं ते बरंच झालं. पुढच्या मोठ्या रस्त्यावर त्याचं घर आणि पाठीमागच्या बोळवाजा रस्त्यावर माझ्या घराचं दार. मला त्याचं फारसं काही वाटलं नाही. बँकेचं कर्ज काढून घराचं जुनं नवं करून घेतलं. भिंतींना सिमेंटचा गिलावा, खाली फरशी, स्वयंपाकघरात ओटा, संडास, बाथरूम वगैरे बांधून घेऊन आम्ही सगळे राहायला आलो, स्वतःच्या हक्काच्या घरात. त्याचा आनंद होताच, पण सुन्याच्या शेतातल्या घरातून बाहेर पडताना डोळे ओलावले. वाईट वाटलं. अडचणीच्या काळात या घरानं आसरा दिला होता, आपल्यात सामावून घेतलं होतं. सुन्यानं गच्च मिठी मारली. मला काही बोलूच दिलं नाही त्यानं. म्हणाला, आभार विभार काही मागू नकोस. अरे मित्रासाठी एवढं तरी करायला नको का? मी आलो असतो तुझ्याकडं अडचणीच्या वेळी तर तू काय मला घरातून हाकलून दिला असतास? एकमेकांना मदत करायची असते. आम्ही जायच्या वेळी सुन्याचे बाबाही आले होते. ते एवढंच म्हणाले बाबांना, दादा कधी वाटलंच तर 4-8 दिवस शेतात येऊन राहावा. बाबांचे डोळे भरून आले होते.
बाबा म्हणाले, तुम्ही माणसं नाहीत, देव माणसं आहात. बाबाने हात जोडले. तर सुन्याच्या बाबाने त्यांना मिठीत घेतलं. बाबा गदगदत म्हणाले, या कधी गरीबाच्या घरी. सुन्याचे बाबा काही बोलण्याआधी विनानं विचारलं, आजोबा, आम्ही रविवारी येऊ शकतो आमच्या मित्रमैत्रिणींना घेऊन? होय, तुझ्या बाबाचं शेत आहे, आई हसत म्हणताच मी म्हणालो. सुन्याच्या बाबाचं तर आहे ना? तसे सुन्याचे वडील हसले. विनाला कवेत घेऊन म्हणाले, नक्की नक्की या बरं विना, केव्हाही या, सगळ्यांना घेऊन. विना खुशच झाली. 2-4 वेळा विना, यश त्यांची चिल्लर पार्टी घेऊन शेतात गेले सुद्धा. पुढं यशला एका शाळेत नोकरी मिळाली. लग्न झालं म्हणजे त्यानं ते स्वतः जमवलं. त्याच्याचबरोबर BEd करणारी मुलगी नंदा, दोघांनी प्रेमविवाह केला, म्हणजे आम्हाला सांगून. तसा तर तो बालविवाहच म्हणायचा. दोघं 21 वर्षांचे, कायद्याने सज्ञान, पण कायदेशीर सज्ञान झाले तरी जबाबदारीची जाणीव कशी असावी, ते अर्थी बालविवाह. दोघं प्रेमात पडली. म्हटलं लग्नच करून टाकावं. दोघं शिक्षक, एकमेकांना अनुरूप आणि पूरक. आणखी काय हवं? जाती भिन्न होत्या, पण जातीपेक्षा प्रेम महत्त्वाचं. आपलं पोटचं पोर महत्त्वाचं. नंदाच्या घरच्यांनीही विरोध केला नाही. आणि मी सासरा झालो, सुलू सासू झाली, आई बाबा आजे सासू सासरे झाले. यश आणि नंदाने आम्हाला बढती दिली. त्याच काळात बँकेनेही बढती दिली. मी कॅशियर झालो. आमचं सगळ्यांचं सगळं छान चाललं होतं. फार श्रीमंती नव्हती, पण कशाची ददातही नव्हती. दादा तर एक श्रीमंत सावकार झाला होता. जागा, घर, शेत यांच्या एजंटगिरी त्याने बक्कळ पैसा मिळवला होता, मिळवत होता. त्यात पुन्हा त्यानं सावकारी चालू केली होती. व्याजानं, चक्रवाढ व्याजानं कर्ज वसूल करीत होता. जुनं घर पाडून त्यानं तेवढ्याच जागेत 2 मजली बंगला बांधला. 4 चाकी गाडी घेतली. खेड्यापाड्यात जाण्यासाठी जीप घेतली. शिवाय खळखळ न करता वहिनीच्या दवाखान्यासाठी वारेमाप पैसा खर्च करत होता. स्वतःला दारूत बुडवत होता. त्यातल्या त्यात एक गोष्ट चांगली झाली होती. राजानं मेडिकलला ॲडमिशन घेतली होती. तो हॉस्टेलला राहायला गेला होता. त्याचे नाटकाचे प्रयोग जोरात चालले होते. गाण्याचे कार्यक्रम होत होते. अभ्यासापेक्षा जास्त वेळ तो यासाठी देत होता. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. मेडिकलच्या एकेका वर्षासाठी 2-2, 3-3 वर्षे घालवत होता आणि दादा चिडत होता. राजा घरी आल्यावर दादा अद्वा तद्वा बोलायचा. म्हणायचा, अभ्यास करायचं सोडून कार्यक्रमासाठी कशाला उंडारतोस? लाजमोड्या बापाच्या जेवावर चालत्या तुझ्या गमज्या. राजाही आता काही लहान राहिला नव्हता. तोही भांडायचा, उलट उत्तर द्यायचा, चिडून म्हणायचा, मला डॉक्टर करण्याची तुमची खाज होती, आता कशाला ओरडता? तो आता घाबरायचा नाही, उलट म्हणायचा, मी प्रयत्न करतोय ना. भोसडीच्या ह्याला प्रयत्न म्हणतात. दोघं भांडायचे. दादा आता मारायचा नाही, पण घाणेरड्या शिव्या द्यायचा. राजाही ओरडायचा. अख्खी गल्ली तमाशा बघायची. पुन्हा मला येऊन सांगायची. त्यात तगमगायची ती वहिनी. ती राजाला घरी येऊच नकोस असं म्हणायची. कशाला येतोस? काय सुख मिळतंय तुला? राजा म्हणायचा, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी येतोय. तू आहेस तोपर्यंत येत जाईन, नंतर तोंड बघणार नाही घराचं. कुठून कुठून सगळं समजायचं. कधी कधी राजाही फोन करून सांगायचा. त्याच्या नाटकातल्या यशाविषयी तर भरभरून बोलायचा. आज पुण्याला प्रयोग झाला, आज नागपूरला झाला, वर्ध्याला झाला, सांगलीला झाला, उद्या गोव्याला आहे.
एकदा तर आत्यानंदानं म्हणाला, काका मला 2 सिरियल्समध्ये काम मिळालंय, एका तर मुख्य भूमिका मिळाली आहे. अरे वा, छान झालं. मी अत्यानंदाने म्हणालो, अभिनंदन रे, खूप खूप अभिनंदन. पण राजा. काय काका? त्यानं विचारताच म्हणालो, कामं मिळतायत रे, मिळतील पण. आता एखादी छोकरी बघ, तुझ्या फील्डमधली बघ, म्हणजे छान सूर जुळतील. माझे सूर जुळलेत काका, तो अनपेक्षितपणे म्हणाला. म्हणजे? माझं आश्चर्य. म्हणजे माझं लग्न झालंय काका. काय? मी संयमानेच विचारलो. बोलला पण नाहीस? कुठली आहे पोरगी? कशी आहे? तुझ्या फील्डमधली आहे ना? काका, फील्डमधली नाही, मी त्या फील्डशीच लग्न केलंय. काय? आता मी उडालोच. म्हणजे? अरे काका, नाटकाशीच लग्न केलंय मी. नाटक हीच माझी बायको. गे मुलाशी लग्न केलंय म्हण ना. तो हसला खो खो खो. चेष्टा करू नकोस राजा, खरं सांग, कोण आहे ती? मी तसं लग्न वगैरे काही केलेलं नाही. मला लग्नच करायचं नाही आहे. मी लग्न करणारही नाही कधीच. तसं ठरवलंय मी. भीष्म प्रतिज्ञाच म्हण हवं तर. अरे काका, अभिनयातलं करिअर हीच माझी बायको आणि नाटक हाच संसार. नाटकवाले म्हणजे नाटकातले माझे हे सारे सगळे सोयरे आणि प्रेक्षक माझे सर्व काही. जगण्यातले थांबे म्हण किंवा जगण्याची प्रेरणा म्हण. असं नको म्हणू राजा. अरे जीवाभावाचं कोणीतरी हवं रे, आपलं आपलं, आपल्या हक्काचं, प्रेमाचं, जीवाला जीव देणारं. तू लग्न कर. कुठल्या जीवाभावाच्या गोष्टी करतोस काका? तो तिरसटून म्हणाला. आई बाबा किती जीवाभावाचे आहे ते पाहतोय ना मी. नाही, नकोच, मला लग्न करायचंच नाही. मी आनंदात आहे. बाय बाय काका, करेन पुन्हा कधीतरी फोन. त्याने फोन ठेवला. कधीकधी आईबाबांशी सुलूशी बोलायचा, रडायचा. बाबा म्हणाले, घरी ये रे एकदा, भेटून जा, की मग फोन कट करायचा. यशच्या लग्नाला तेवढं उभ्या उभ्या हॉलवर येऊन गेला. नंतर विनाच्या लग्नाला तर आलाच नाही. विना इंजिनियर झाली. एका सॉफ्टवेअर कंपनीत जॉब मिळाला. तिचं तिनं लग्न ठरवलं. लग्न झालं. ती नवऱ्याबरोबर अमेरिकेला गेली. राजा कधीकधी तिलाही फोन करतो. ती अमेरिकेला ये म्हणाले की चेष्टेत म्हणायचा, तिकडे प्रयोग लाव नाटकाचा, मग येतो. तू काय नव्हे, तुम्ही दोघं खोऱ्यानं डॉलर ओढायला लागलाय, घ्या एखादा प्रयोग तिकडे. त्याचं करिअर छान चाललं होतं. नाव, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळत होतं. पण तो ड्रिंक्सच्या आहारी गेला. प्रमाणापेक्षा जास्त घ्यायला लागला. अभिनयावरचं लक्ष ओढू लागलं. अभिनयाच्या, प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या नशेपेक्षा ड्रिंक्सची नशा त्याला खुणवू लागली. तीच नशा त्याने जवळ केली. कसा बसा नाटकाचा प्रयोग करायचा, मग नशेत पडून राहायचा. एक दोनदा नाटक चालू असतानाच त्याचा तोल जायला लागला. संवाद विसरायला लागला. त्याची खूप चर्चा झाली. वर्तमानपत्रातून त्याच्या या बेजबाबदार ड्रिंक्सवर लिहून आलं. मीडियाने त्याची टर उडवली. हे वाचून धक्काच बसला. एकदा त्याच्या हॉस्टेलवर भेटायला गेलो. अजून तो हॉस्टेलवरच राहत होता. डॉक्टरकीचा अभ्यास आणि कॉलेज दाखवण्यापुरतं चालू होतं. सकाळीच एकदा त्याच्या रूमवर अचानक गेलो. म्हटलं बघूया त्याचं नेमकं काय चाललंय. गेलो. दार पुढं केलेलं. दार ढकलून आत गेलो आणि आश्चर्यानं बघतच राहिलो.
त्याच्याकडे बघवत नव्हतं. तब्येत खालावलेली, डोळे तांबारलेले, तो भिंतीला टेकून खाली बसलेला, हातात दारूची बाटली. राजा, राजा, काय हे? माझा आवाज घुसमटला. अरे काय अवस्था करून घेतलीस ही? माझं बोलणं त्याच्या कानावर आदळलं, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही. त्याला गदा गदा हलवून म्हणालो, राजा, राजा, अरे मी अंतू काका आलोय. ओळखलं नाहीस का मला? कोण कोण? तो अडकळत म्हणाला. अरे मी तुझा काका. मला कोण कोण नाही, कोण कोण नाही मला. त्याला धडपणे बोलता येत नव्हतं. मी 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 एकटा आहे, एकटा. तू 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 जा, तू तू चल चल माझ्याबरोबर. मी त्याचा हात धरला. चल. कुठं? माझ्या घरला, माझ्या घरला चल. तू तुझा तू तुझा जा. ह्या ह्या दारूशिवाय कोणी 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 नाही माझं. जा जा तुझा. बोलत बडबडत तो पीत राहिला. मी त्याच्या हातातली बाटली हिसकावून घेतली तर त्यानं झडप घालून बाटली घेतली. बाटली तोंडाला लावली. तहानेनं कासावी झालेल्या माणसानं घटाघटा पाणी पिऊन तांब्या रिकामा करावा तशी त्यानं घटाघटा दारू पिऊन बाटली रिकामी केली. दारू संपली तरी तो पितच राहिला. उरले सुरले थेंब जिभेने चाटत राहिला. चाटता चाटता हातातून बाटली पडली. तो तसाच भिंतीला टेकून. शुद्ध नसलेल्या त्याला मी खाली ओढून झोपवलं, फरशीवरच. काय फरक पडणार होता, फरशीवर की गादीवर? त्याच्या डोकीखाली उशी सरकवून कॉटवरची चादर मी त्याच्या अंगावर टाकली. तिथंच बसलो. त्याच्या डोकीवरून हात फिरवत राहिलो. तो नशेत शांत शांत, जगाची पर्वा नसलेला. मी मात्र तळमळत राहिलो. विचारानं डोकं भणभणायला लागलं. काय मिळवलं दादानं? बायकोला मरणाच्या दारात ढकललं, पोराला वाऱ्यावर सोडलं. कशासाठी? स्वतःच खरं करण्यासाठी? माणूस एवढा स्वार्थी कसा होऊ शकतो? पोटच्या पोरापेक्षा पोराचं डॉक्टर होणं एवढं महत्त्वाचं का होऊन बसलं? पोराच्या आवडीपेक्षा स्वतःच्या आवडीला एवढं कवटाळून का बसावं त्यानं? बायकोकडे लक्ष नाही, पोराच्या जीवाची काळजी नाही, नात्यांची पर्वा नाही, फक्त पैसे मिळवत राहिला. काय करणार एवढा पैसा घेऊन? गाडी, बंगला, नोकर, चाकर, मोठा बँक बॅलन्स एका बाजूला आणि बायको पोराचा जीव एका बाजूला. बायको पोराशिवाय याला पैसा का महत्वाचा वाटला? दादा असा कसा झाला? अभ्यासात तो हुशार नव्हता, शिक्षणात त्याचा जीव रमायचा नाही, पण बाबांनी कधी त्याच्यावर अभ्यासाची सक्ती केली नाही. या विचाराने मी हादरलोच. डोक्यात असंख्य स्फोट व्हायला लागले. त्याच्या प्रखर प्रकाशाने डोळ्याला काही दिसेनासे झाले. मी चाचपडायला लागलो. बापरे, असं तर काही नसेल. आतला तळ ढवळला. असंही झालं असतं कदाचित की बाबांनी शिकण्याची सक्ती केली असती त्याच्यावर, तर तो शिकला असता. कदाचित त्याचा मार्ग बदलला असता, तो विचारी झाला असता, आयुष्यात जम बसला असता त्याचा. खऱ्या मार्गावरून तोही चालला असता. आता आहे तसा तो झाला नसता. विचारी, विवेकी, चांगल्या वाईटाची जाण असणारा झाला असता. पण त्याचा मार्ग चुकला. तो भरकटत गेला. दुसऱ्यावर सूड घेतल्यासारखा वागायला लागला. पैशाला सर्वस्व मानता मानता माणसातून उठला. याचा दोष तो बाबांना तर देत नसेल,
बापरे, असा विचार माझ्या डोक्यात कधीच आला नव्हता. असंही असू शकतं या दृष्टीनं मी कधी दादाकडे पाहिलंच नव्हतं. बाबांनी केलेली चूक आपण करू नये. आपण पोराला चांगलं शिक्षण द्यावं, त्याला डॉक्टर करून त्याचं आयुष्य घडवावं असं तर त्याला वाटलं नसेल. कदाचित वाटलंही असेल, पण पोराला डॉक्टर होण्यात इंटरेस्ट नाही आहे, त्याची आवड वेगळी आहे हे तो समजू शकला नाही. याचा अर्थ दादाचं चुकलंच. पण दादाच्या बाबतीत बाबांचंही चुकलंच की काय? याचा राग तर त्याच्या मनात नसेल. यासाठीच तो आई बाबांशी माझ्याशी असा वागत नसेल. बाबांनी दादावर शिक्षणाची सक्ती केली नाही आणि दादानं राजावर डॉक्टर होण्याची सक्ती केली. दादाही भरकटला आणि राजाही भरकटला. दोघांवरही अन्याय झाला. दोघंही चुकीच्या मार्गावर गेले. दोघांसाठीही परतीचा मार्ग अवघड, अशक्य नव्हता, पण सोपाही नव्हता. सगळंच विचित्र झालं होतं. चुकीचं कोण आणि बरोबर कोण मला ठरवता येत नव्हतं. पण दादाने आपला आर्थिक जम बसवला. नोकरीत मला जेवढा पगार मिळतो त्याच्या 20-25 पट तो मिळवू लागला. पण सुखाची, आनंदाची कधी भेट घेता आली नाही त्याला. कधी स्वास्थ्य लाभलं नाही त्याला. पैसा, अधिक पैसा, अजून पैसा, जणू त्याला पैसे मिळवण्याचं व्यसन लागलं. हेडेपणातून मिळालेला पैसा गोरगरीब गरजूंना व्याजानं द्यायला लागला. कर्ज फिटेपर्यंत गोरगरिबांच्या जमिनी, त्यांची घरं, दागिने स्वतःच्या नावावर करून घेऊ लागला. दादा घसरत चालला. बाबा 1-2 वेळा त्याला म्हणाले, बापू आता बास झालं, किती मनमन करतोस? अरे माणसाला किती पैसा लागतो जगायला? जरा स्वतःकडे लक्ष दे, पोराकडे लक्ष दे, बायकोकडे बघ, काय अवस्था झाली आहे तिची ती. तुम्ही शिकवू नका मला, दादा रागाने तिरस्काराने म्हणाला. तुम्हाला काय कळतं यातलं? आयुष्यभर शिपाई म्हणून बँकेत चाकरी केलीत. बँकेतला पैसा तुम्हाला कसा दिसणार? तुम्ही भिकारी ते भिकारीच. तुम्हाला बघवत नाही माझं ऐश्वर्य. लाडक्या पोरापेक्षा जास्त कमावतोय ना मी. माझ्यावर जळताय तुम्ही, बघवत नाही तुम्हाला. अरे मी कशाला जळू? तू पण मुलगाच आहेस की रे माझ्या. नाही, तुम्हाला एकच मुलगा आहे म्हणून त्याला शिकवून मोठं केलं. मी ओंडग्यासारखा फिरत राहिलो शाळा चुकून. माझ्यासाठी काय केलं तुम्ही? सदान कदा कौतुक अंत्याचं. अंत्या कसा रोज शाळेला जातो बघ, अंत्या कसा अभ्यास करतो बघ, अंत्या कसा वागतो बघ, सतत अंत्या. बाबा हे सगळं म्हणायचे, सांगायचे, पण तेव्हा त्याच्या मनाचा विचार ना बाबांनी कधी केला, ना मी केला, ना आईने केला. आमच्या दृष्टीने बापू म्हणजे वाया गेलेला मुलगा. आमचं सगळ्यांचं चुकलं होतं. दादाच्या मनात एवढं काही शिजत होतं, पण आम्हाला कधी ते लक्षातच आलं नाही. पण आता फार उशीर झाला होता. सगळंच हाताबाहेर गेलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.